आशिष शेलारांच्या ठाकरेंवरील तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल. 20 मेला मतदानाच्या दिवशी ठाकरेंकडून पत्रकार परिषद. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची निवडणूक आयोग शहानिशा करणार. आचारसंहिता शिथिल करा, दुष्काळावर उपाययोजना करायच्यात. राज्य निवडणूक आयोगाला विनंती. राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोग मान्य करण्याची शक्यता. सोलापूरच्या उजनी धरणातील बुडालेल्या 6 जणांपैकी 5 जणांचे मृतदेह सापडले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी एनडीआरएफ तैनात. एकाचा अद्यापही शोध सुरू. सुप्रिया सुळेंनी उजनी बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. इंदापुरातील कळाशीमधील मृतांच्या नातेवाईकांचा सुप्रिया सुळेंसमोर आक्रोश. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालची 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी. बालहक्क कोर्टाचा निर्णय. आरोपी सज्ञान की अज्ञान पोलीस तपासानंतर ठरवणार. विशाल अग्रवालसह 3 जणांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. अनिल देशमुख गृहमंत्री असते तर पब मालकाकडे वजेला वसुलीसाठी पाठवलं असतं. पुण्यातील घटनेवरून राम सातपुतेंचा शरद पवार गटावर निशाणा. अनधिकृत पब सुरू असताना सागर बंगल्यावरील बॉस झोपला होता का? राम सातपुतेंच्या टीकेला प्रशांत जगताप यांचं ट्विटमधून उत्तर. पुण्यातील अपघातावरून राम सातपुते आणि प्रशांत जगतापांमध्ये ट्विट वॉर. छत्रपती संभाजीनगरमधील 50,000 कोटींचा उद्योग मध्य प्रदेशमध्ये जाणार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल. डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये मोठा स्फोट. अंबर केमिकल कंपनीमध्ये आग. 4 ते 5 कामगार जखमी. स्फोटमुळे आग. परिसरातील धुराचे लोट पसरलेले. इमारतींच्या काचा फुटल्या.